ॲज अन ॲक्टर मी त्यांचं जे विजन आहे, डिरेक्टरचे जे विजन आहे, जी स्टोरीची रिक्वायरमेंट आहे, ते ॲक्च्युली रिअलाईज करायचाच माझा प्रयत्न असतो. तर जे काय मॅनरिझम्स असतात, जे काय भाषा असते, जे काय बिहेवियर असतं, ते त्यांच्या मनात जे काय असेल दॅट इज समथिंग दॅट आय ट्राय टू रेप्लिकेट. जेव्हा एक ॲक्टरला असा डिरेक्टर मिळतो जो आपल्या मनात एकदम क्लिअर आहे की मला हे हवं आहे, हे मला स्क्रीनवरती दाखवायचं आहे, आणि ती क्लॅरिटी असते, एकदम डेफिनेट क्लॅरिटी असते, देन इट्स व्हेरी एन्जॉयबल सगळ्यांसाठी, पूर्ण युनिटसाठी, फक्त ॲज अन ॲक्टर नाही, पण कॅमेरामॅनला, साऊंड टेक्निशियन्सला, सगळ्यांना ती क्लॅरिटी एकदम बेनिफिशियल असते. मला कधी असं वाटलं नव्हतं की मला त्यांच्याबरोबर कधी सीन करायला मिळेल. त्याच्याबद्दल मी काही विचारच केला नव्हता. आणि जेव्हा जयप्रदने मला सांगितलं की जो पहिलाच सीन आहे तो आपण डॉक्टर लागूंबरोबर शूट करतो आहे, तर ऑफकोर्स आय वॉज व्हेरी एक्सायटेड, कारण आपण सगळेच त्यांचे फॅन आहोत. रोज छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, आपल्यात चेंजेस होत असतात. असं नाही की मी एक पुस्तक वाचीन किंवा एक पिक्चर पाहीन किंवा एक दिवस काम करीन आणि माझ्यात काहीतरी बदल होईल. असं होतो कधी कधी, पण इट्स अ व्हेरी रेअर ऑकरन्स. माझ्या पूर्ण आयुष्यात आत्तापर्यंत असं कधी घडलेलं नाही की मी एक काय गोष्ट पाहिली आणि माझं आयुष्य बदललं, की मी मोठे काहीतरी शिकलो. पण रोज आपण काही ना काहीतरी इन्स्पिरेशन घेतो, काही ना काहीतरी शिकतो, चांगलं वाईट, ते आपल्याला नंतरच कळतं. पण मी डेफिनेटली एन्जॉय केलं की जे प्रोफेशनलिझम होतं ह्या फिल्ममध्ये, ह्या प्रोडक्शनमध्ये, जे काम करण्याची जी कल्चर जयप्रदनी निर्माण केली, तर आय वॉज व्हेरी हॅपी टू बी अ पार्ट ऑफ दॅट डेफिनेटली. मी एवढंच त्यांना सांगेन की ज्यांनी ही फिल्म पाहिली आहे ऑलरेडी, त्यांनी खूप अप्रिशिएट केलेली आहे. आपल्याला माहितीच आहे की नागरिकला खूप अवॉर्ड्स ऑलरेडी आतापर्यंत मिळालेले आहेत. तर फक्त आपण म्हणत नाही आहे की ही फिल्म चांगली आहे कारण आपण त्याच्यात काम केलेलं आहे, पण लोक असं म्हणत आहेत की इट्स अ गुड फिल्म. तर 12 तारीख इज अन ऑपॉर्च्युनिटी, आय वुड से, फॉर पीपल टू गो अँड सी इट.